Dear friends, I am your friend Jagriti. For more informative videos, please subscribe to my channel and don't forget to like and share this link with others. ताई, मला हल्ली खूप अशक्तपणा आणि दमल्यासारखं वाटतं आणि कधी-कधी माझ्या पिरियडची वेळ नसताना मला रक्तस्राव होतो. तू आरोग्य केंद्रात गेल पाहिजे. हा एक गंभीर आजार असू शकतो. आपल्या देशातील अनेक स्त्रिया गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. या आजाराने प्रत्येक 7 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो. परंतु चांगली बातमी अशी आहे की हे टाळले जाऊ शकते. गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग स्त्रीच्या गर्भाशयाच्या खालच्या भागामध्ये सुरू होतो. तो हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला काहीही लक्षणे दिसत नाही. पण लवकर ओळखला गेल्यास त्यावर उपचार होऊ शकतात. तो कशामुळे होतो? या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे एक व्हायरस आहे ज्याला HPV असे म्हटले जाते. बहुतेक वेळी हा व्हायरस स्वतःच आपोआप निघून जातो. पण कधी-कधी तो अनेक वर्षे शरीरात राहतो आणि कर्करोगाला कारणीभूत ठरतो. गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग विकसित होण्यासाठी 10 ते 15 वर्षे लागतात. तो कर्करोगात बदलण्यापूर्वी एक कर्करोग पूर्व टप्पा असतो जो 5 ते 10 वर्षे चालतो. लवकर ओळखला गेल्यास त्यातून पूर्ण बरे होण्याची 90 ते 95% शक्यता असते, परंतु विकसित पायांमध्ये तो बरा होऊ शकत नाही. याचा धोका कोणाला आहे? काही गोष्टींमुळे गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते, जसे की धूम्रपान करणे, अनेक गर्भावस्था होणे किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणे. गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाची लक्षणे: असामान्य वेळी रक्तस्राव होणे, पाण्यासारखा किंवा दुर्गंधयुक्त स्राव होणे, पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे. जर तुम्हाला ही चिन्हे दिसून आली तर तिकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब आरोग्य केंद्रात जा. यापासून सुरक्षित कसे राहावे? तुमचे स्वतःचे आणि तुमच्या मुलींचे संरक्षण करण्याचे 2 मार्ग आहेत. HPV लस. किशोरवयीन मुलींनी 9-14 वर्षे ही लस घेतल्यास त्या भविष्यात या कर्करोगापासून सुरक्षित राहतात. नियमित तपासण्या. आरोग्य केंद्रात करून घेतलेली एक छोटीशी चाचणी हा आजार गंभीर होण्यापूर्वी ओळखू शकते. उपचार: कर्करोग लवकर ओळखला गेल्यास त्यावर शस्त्रक्रिया, औषधे किंवा रेडिएशन द्वारे त्यावर उपचार केले जाऊ शकतात. भगिनींनो, उपचारापेक्षा प्रतिबंध निश्चितच अधिक उत्तम आहे. 15 वर्षाखालील प्रत्येक मुलीने गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाविरुद्ध लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. 40 वर्षाखालील महिलांनी प्रत्येक 3 वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेतली पाहिजे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी दरवर्षी पॅप स्मिअर चाचणी करून घेतली पाहिजे. लवकर ओळखला गेल्याने प्राण वाचतात.